लक्झरी कार, मोठा फ्लॅट आणि करोडो रुपये इतके असूनही जत्रेत विकतात 10 रुपयांचे पान. कारण जाणून सलाम कराल, सुन्न व्हाल, आश्चर्य वाटेल. एवढं सगळं असूनही एखादी व्यक्ती उन्हात बसून पान का विकेल? हट्ट आहे का की काही वेगळंच सत्य दडलंय? जत्रेची गर्दी, ढोलताशांचा गजर आणि त्या गोंधळात शांतपणे बसलेली एक पान टपरी. फलकावर लिहिलंय पान 10 रुपये. लोक येतात, पान घेतात, गप्पा मारतात आणि पुढे जातात. पण हा साधा पानवाला नाही. शहरात मोठा फ्लॅट, महागडी कार आणि स्थिर व्यवसाय असलेली ही व्यक्ती आहे राजू चौरसिया. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी पान बनवायला सुरुवात केली. 1989 पासून टपरी चालू आहे. त्यावेळी 50 पैशांना पान विकलं जायचं. हळूहळू त्यांच्या पानाची चव प्रसिद्ध झाली. नारळाचा किस, गुलकंद, बडीशेप, खास मसाला आणि ग्राहकांशी घरच्याच सारखं नातं. जत्रा लागली की लोक विचारतात, राजूंची टपरी लागली का? आज त्यांच्या नावावर संपत्ती आहे. मुलं स्वतःच्या व्यवसायात स्थिर आहेत. तरीही ते दरवर्षी जत्रेत स्वतः बसून 10 रुपयांचं पान विकतात. कारण विचारलं तर ते फक्त एकच वाक्य म्हणतात, ज्या व्यवसायानं मला मोठं केलं, माझं घर चालवलं, तो मी कसा सोडू? ही गरज नाही, ही कृतज्ञता आहे. पैसा आला म्हणून मुळं विसरायची नाही, हा त्यांचा संदेश आहे. म्हणून करोडोंचा मालक असलेला हा माणूस आजही अभिमानानं 10 रुपयाचं पान विकतो आणि लोक त्यांना सलाम करतात.